नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील पिसोळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली. एका अपार्टमेंटमध्ये 40 वर्षीय नायजेरियन नागरिकाची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेमसंबंधावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत गेला आणि अखेर एका तरुणाचा जीव गेला. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून अद्याप एक आरोपी फरार आहे. पाहुयात हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे. पुण्यातील पिसोळी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला. इमेका ख्रिश्चन असं मृत नायजेरियन नागरिकाचं नाव असून तो आपल्या इतर नायजेरियन मित्रांसोबत डिनरसाठी एका महिलेच्या घरी गेला होता. पिसोळी धर्मावत पेट्रोल पंपाजवळील एका अपार्टमेंटमध्ये सुरुवातीला सर्व काही शांत होतं. मात्र संबंधित महिलेवरून अचानक वादाला तोंड फुटलं. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींपैकी एका तरुणाचं त्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. इमेका ख्रिश्चनने त्या नात्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाले. हा वाद रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिला आणि सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीत इमेका ख्रिश्चनला बेदम मारहाण करण्यात आली. तो गंभीर जखमी झाला. त्या ठिकाणचा आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकही घाबरले. गंभीर अवस्थेत इमेकाला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 103.3.5 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत जॉन पॉल ओबिना मोनेके वय 40 वर्ष आणि नॅने मेको मधुबुची ओनिया वय 43 वर्ष या 2 आरोपींना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी मात्र अद्याप फरार आहे. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.